हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी अनिता उमाटे बोलते। आज खूप नाराज झाले मी आणि खूप दुःखी पण झाले मी, कारण माझं यूट्यूब पेमेंट आलेलं आहे आणि पण यूट्यूबने एक खूप मोठी चूक केली। माझ्या अकाउंटवर त्यांनी पेमेंट पाठवलंच नाही, कारण त्या अकाउंटमध्ये अकाउंटवर माझं नावच नाही। अकाउंट नंबर सेम आहे, पेमेंट आलेलं आहे, पण नाव नसल्यामुळं मला बँकेने पैसे दिलेच नाहीत। आणि मग मी मेन ब्रँचेत गेले, आमच्या घराजवळच्या बँकेमध्ये दिसते मी, स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बँकेच्या मेन ब्रँचेत गेले। दोन मोठ्या बँक आहेत त्यांच्या डेक्कनला, त्या बँकेत घेऊन मी जाऊन चौकशी केली। मी म्हणलं माझं पेमेंट आलेलं आहे, मला दाखवायला लागले मोबाईलमध्ये माझं यूट्यूबचं पेमेंट हे 21 तारखेलाच त्यांनी पाठवलं आहे, 26 तारखेपर्यंत तुम्हाला येईल तुमच्या अकाउंटवर असं मला म्हणलं। तर तुमचा अकाउंट नंबर इथं आलेला आहे म्हणे, पण तुमचं नाव नाही, तर आम्ही कसं पेमेंट देणार? कशावरनं तुमचा अकाउंट नंबर आहे? तुमचं नाव असं तर आम्ही दिलं असतो। तर माझं नाव त्याच्यामध्ये नाही या। खूप मोठे यूट्यूबनी चूक केली। पहिल्या पेमेंटची मला खूप अपेक्षा होती। परत त्यांनी मेल पाठवला, बँकवाल्याने यूट्यूबवाल्याला मेल पाठवला की ह्यांचं पेमेंट तुम्ही पाठवले, पण ह्यांचं नाव नाही, त्याच्यामुळे आम्ही यांना देऊ शकलो नाही। आता परत ते मेल जाणार, यूट्यूब बघणार, मग मला परत पाठवणार। प्लीज मला यूट्यूबला एवढी एकच विनंती सांगायची की तुम्ही सगळ्यांचं पेमेंट जेव्हा पाठवता तेव्हा त्यांचं नाव, त्यांचं ॲड्रेस सगळं पाठवत जावा। कारण बँकेमध्ये, ज्या बँकेमध्ये गेलेले होते त्या बँकेमध्ये खूप असे हे पडले होते, डॉक्युमेंट्स पडलेले होते, ज्यांचे अकाउंट नंबर आहे, नाव आहे, पण नाव व्यवस्थित नाही या, पूर्ण नाव नाही या, नुसतं नावच आहे, कोडमध्ये आहे, काही कळत नाही बँकवाल्याला। अकाउंट नंबर बी आहे, नाव पण नाव व्यवस्थित नाही आहे तिथं। तर तुम्ही सुद्धा, मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना की तुम्ही जेव्हा यूट्यूब अकाउंट उघडता, जेव्हा तुम्हाला पिन येतं त्यावेळेस तुम्ही ॲड्रेस, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो त्यांचे, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं पिन कोड नंबर, जे काय असेल ते सगळं व्यवस्थित पाठवून द्या, नाव पाठवून द्या। तर मला जेव्हा पिन आला होता तेव्हा मी ॲड्रेस सगळं टाकला होता, आधार कार्ड, पॅन कार्डाचे फोटो टाकले होते, माझं नाव टाकलं होतं, जन्मतारीख टाकलं होतं, तर पूर्ण माहिती मी टाकली होती, गावाचं नाव टाकलं, आमच्या ज्या बी भागात राहतात तिथला पिन कोड टाकला होता, जो मला पिन आला यूट्यूबवरनं तो पिन टाकला होता मी, मोनोटाईचं जे पिन आलं ते सुद्धा टाकलं होतं मी, सगळं व्यवस्थित टाकलं होतं मी, कुठंही काही ठेवलं नव्हतं मी, कारण माझा मुलगा एवढा शिकलेला आहे, त्यांनी सगळं व्यवस्थित भरलं होतं। त्यावेळेस माझे फक्त $45 झाले होते, त्यावेळेस मला आलं होतं पिन। तर यूट्यूबने माझे परत पेमेंट, म्हणजे बँकेने परत पेमेंट पाठवलं यूट्यूबला, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं। आज पेमेंट हातात सुद्धा पडलं नाही। मी 21 ते 26 तारखेपर्यंत पेमेंट येईल म्हणून मी गेले, अजून कसं आलं नाही म्हणून बँकेत चौकशी करायला गेले, तर बँकवाले म्हणले तुमचं नावच नाही आहे म्हणले इथं। कसं करायचं सांगा? तिथं गेल्यावर बँकवाले नीट बघत पण नाही, कारण त्यांची पण काय चूक नाही, नावच नसते ना तिथं, आणि इतकं त्यांना टेन्शन असतं कामाचं ना, आपल्याला चिट करतात, ह्या टेबलावरनं त्या टेबलर, त्या टेबलावरनं त्या टेबलवर जावं म्हणतात। मॅनेजरला जाऊन भेटले, मेन बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटले, घराजवळचे SBI बँक आहे तिथं, त्या बँकेमध्ये जाऊन त्या मॅनेजरला भेटले, तर त्यांच्या चेहऱ्यानं असं चिटचिट करायला लागले होते। 3 नंबरला जावा, 8 नंबरला जावा, 5 नंबरला जावा टेबलावर असं म्हणतात। म्हणजे आपलं यूट्यूबच्या एवढी मेहनत करतो ना, मग आपल्याला वाटतं ना की आपलं पेमेंट यावं। हो, किती का असं ना तुमची थोडीशी पेमेंट राहू दे, पण एक अपेक्षा असती, एक उत्सुकता असती, पेमेंट यायलंय म्हणून आपल्याला, एवढंच असतं, बाकी काही नसतं। तेवढ्याशा पैशाने काय आपण खूप मोठं होणार नाही, कारण पहिली पेमेंट माझी $100-150 किती असणार आहे तुम्ही सांगा? थोडीशीच असते पेमेंट, मला माहीत सुद्धा नाही किती पेमेंट असते ती, तेवढीच पेमेंट येणार होती। त्या पेमेंटची उत्सुकता लागली होती आणि मी गेले आणि ते सगळी चौकशी केली, का आलं नाही माझं पेमेंट, तर त्यांनी हे कारण सांगितलं। तर यूट्यूबला मला एकच विनंती, हात जोडून विनंती आहे कंपनीला यूट्यूबच्या, की तुम्ही जेव्हा आमचं पेमेंट पाठवता तेव्हा आमचा अकाउंट नंबर, त्याच्याखाली आमचं नाव आठवणीनं टाकत जावा आणि व्यवस्थित टाकत जावा,
कारण आम्हाला जेव्हा पिन येतं ना तेव्हा आम्ही त्या पिनच्या सोबत आम्ही आधार कार्ड वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं असतं, घराचा ॲड्रेस दिलेला असतं, तुम्हाला आम्ही सगळं व्यवस्थित दिलेलं असतं. पण तुम्ही काय करता, तुमचा लाखोंचा कारभार आहे, करोडाचा कारभार आहे, ठीक आहे, मान्य आम्हाला. पण इथं सुद्धा लोकांचे इतके येऊन पडले, ज्यांनी ज्यांनी पाठवलं, म्हणजे ज्यांचे यूट्यूबचं पेमेंट आलं आहे, डॉक्युमेंट्स पडलेले आहेत, नावं आहेत, मी स्वतः बघितले. अकाउंट नंबर आहे, नाव नीट नाही, नाव आहे तर अकाउंट नंबर आहे तर बरोबर काहीच हे नाही आहे. हे बघा किती पडले म्हणले, आमचं रोजचं हेच चालू आहे म्हणे. मेन ब्रँचला कसं पैशाची देवाणघेवाण असते, तिथं फक्त व्यवहार बघतात. मेन ब्रँचला कसं करायचं सांगा बरं. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं आज. असं आज माझ्या दिवसभरात घडलं. मी सकाळी चहा आणि टोस्ट खाऊन गेलेली, सकाळी गेलेली, मी आत्ता आली, अजून जेवली नाहीये मी. वडापाव सुद्धा खाऊ बनले माझा नवरा, पण बिला नको, वडापाव खायला मूडच गेला माझा. तर यूट्यूब माझे लवकरात लवकर माझं पेमेंट पाठवून द्या प्लीज, नाव टाकून त्याच्यावर. एवढीच मला विनंती आहे. मी अजून एकदा सांगते तुम्हाला, आपले जेवढे आहेत ना पब्लिक, ज्यांचे पेमेंट येत आहे किंवा ज्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे, तर त्यांनी व्यवस्थित आपलं नाव आणि अकाउंट नंबर टाकून द्या. कारण माझा अकाउंट नंबर आलेला आहे, माझं माझं जे मला यूट्यूबनी मेल पाठवला आहे गुगलवरून मेल आहे, सगळं हे अकाउंट आहे, सगळं नंबर आहे. त्यांच्या जे रजिस्टरमध्ये अकाउंट नंबर, माझा अकाउंट नंबर बरोबर आहे, पण ते म्हणते तुमचं नावच नाही. मी म्हणलं माझ्याजवळ मला आलेला अकाउंट नंबर तुमचा अकाउंट नंबर सेम आहे की हो, म्हणलं मी नाही. म्हणते त्याच्या खाली नाव पाहिजे. पण हे बघा, मग दुसऱ्याचं दाखवलं, हे बघा मग ह्यांचं कसं अकाउंट नंबर आलंय, हे बघा त्यांचं नाव कसं आलंय, असं म्हणले त्यांनी.